मैत्रिणी नमस्कार. अखेर जानकी समोर येणार शर्वरीचं सगळं सत्य. तर चला मग स्टार्ट करूया घरोघरी मातीच्या चुली याचा जबरदस्त असा प्रोमो. ऐश्वर्या गपचूप जानकीला भेटायला येते आणि जानकीला सांगते, मी शर्वरीच्या तोंडून असं ऐकलंय. शर्वरी एकटीच नानांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलेली होती आणि हे सांगताना ऐश्वर्या खूप घाबरलेली असते आणि जानकी तिला विचारते, म्हणजे नानाचा खून? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो, नानाचा खून तिनेच केलाय. ऐश्वर्या पुढे जानकीला म्हणते, याचा पुरावा तुला हॉस्पिटलमध्येच मिळेल. हे ऐकून जानकी लगेच हॉस्पिटलमध्ये जाते आणि तिथले CCTV फुटेज पाहते. त्याच्यामध्ये शर्वरी दिसते, पण तिचा चेहरा दिसत नाही, कारण ती नर्सच्या गेटअपमध्ये असते आणि तोंडाला मास्क लावलेला असतो. जानकी म्हणते, ह्याच्यामध्ये तर शर्वरीचा चेहराच दिसत नाहीये, आणखीन काहीतरी पुरावा लागेल असा ती विचार करत असते आणि तेवढ्यामध्ये तिचा फोन वाजतो. जानकी फोन उचलते. अनोन नंबर असतो, अनोळखी माणूस असतो आणि तो माणूस म्हणतो, नानाच्या खुन्याचं नाव आणि त्याचा पुरावा दोन्ही माझ्याकडे आहेत, पण त्यासाठी तुला 1 कोटी रुपये मोजावे लागतील. जानकी त्याचं बोलणं ऐकून घेते आणि फोन ठेवते. पुढे ती म्हणते, खरंच कोणी साक्षीदार आहे की ही शर्वरी वंशाची काही चाल आहे? हे सगळं सत्य जाणून घ्यायचं असेल तर आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला समजणारच आहे शर्वरीचा कसा पर्दाफाश होणार आहे आणि त्याचा आपण फुल एपिसोड टाकणार आहोत.